मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. सातपूरच्या श्रमिकनगर येथील ज्ञानामृत कोचिंग क्लासेसचा 22वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. राज्यस्तरीय ॲबॅकस व वैदिक मॅथ बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न. ज्ञानामृत कोचिंग क्लासेसचा 22वा वर्धापन दिन तसेच ब्रेन ट्रेन एज्युकेशन संचलित ज्ञानामृत कोचिंग क्लासेसचा राज्यस्तरीय ॲबॅकस व वैदिक मॅथ बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील यांनी भूषवले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक श्री अमोल दिनकर पाटील, सौ संगीताताई घोटेकर, सौ भारतीताई धिवरे, ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे संचालक नरेंद्र निकुंभ, उपाध्याय क्लासेसचे संचालक जयेश सोरोणे, प्रगती क्लासेसच्या संचालिका सौ गौरी मैन, देवरे कोचिंग क्लासेसचे संस्थापक निलेश देवरे, संचालिका सौ देवरे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात दिनकर अण्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त आणि परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे असे मार्गदर्शन केले. सूत्रींवर काम करणारे नगरसेवक म्हणून आदरणीय श्री दिनकर अण्णा पाटील यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. मी त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना जय श्रीराम. मी आवाज देणार आहे तो द्यायचा. भारत माता की. या क्लासेसचे संचालक श्री निंबाजी विठ्ठल राकडे आणि सौ विद्या निंबाजी राकडे, या कार्यक्रमाला उपस्थित माझी बहीण भारतीताई धिवरे नगरसेविका, दुसरी बहीण संगीताताई घोटेकर नगरसेविका, आणि इतक्यात माझा मुलगा अमोल पाटील नगरसेवक, तो या ठिकाणून गेला, आणि आमचे निकुंभ सर नरेंद्र, त्यानंतर डॉक्टर संतोष वैद्य सर, जय सोनवणे सर, सुजित राजेगावकर सर, समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सर्व हे देशाचं भवितव्य युवक आणि युवती. खरं तर राकडे दोन्हीही पती पत्नी अतिशय कष्टातून कोणतंही क्षेत्र असो त्याला सातत्य ठेवावं लागतं, चिकाटी ठेवावं लागते, प्रामाणिकपणा असावा लागतो, आणि त्या प्रामाणिकपणामुळे, सातत्यामुळे, चिकाटीमुळे आज 22 वर्ष तब्बल ते या क्षेत्रामध्ये काम करतात. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये SSC परीक्षेत नवरचना शाळेत प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी सोनल शेठानी, मराठी विद्या प्रसारण संस्था सातपूर आणि श्रमिकनगर येथील शाळांमध्ये प्रथम आलेली कुमारी देवयानी खल्लाणे, तसेच छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर येथील कुमारी श्रेया वाडेकर यांना पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. ज्ञानामृत कोचिंग क्लासेसच्या शिक्षिका सौ तृप्ती जगताप यांना यावर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कृष्णा पंडित आणि सौ पंडित, श्रीराम पंडित आणि सौ पंडित यांना आदर्श पालक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रथम 1ली ते 10वी पर्यंत वर्गात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्हे आणि पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ रुपाली निमसे, सौ सुनंदा खानबाले, सौ वर्षा धुमाळ, सौ रुपाली जगदाळे, सौ तृप्ती जगताप, सौ अश्विनी हसे, संजीवनी जाधव, देवयानी खलाणे, अभय प्रकाश, प्रथमेश राकडे, रुद्राणी राकडे, सौ वैशाली कदम, तसेच सौ वैष्णवी कदम, तसेच श्रीमती पुष्पा शिंदे, अरुण केसरकर, सचिन बाविस्कर, साळुंखे, संतोष भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले. 22व्या वर्धापन दिनानिमित्त गणेश जयंतीच्या निमित्ताने सौ सरलाताई रायकर आणि विद्याताई राकडे यांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानामृत कोचिंग क्लासेसचे संस्थापक निंबाजी विठ्ठल राकडे सर यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी रुद्राणी निंबाजी राकडे, कुमारी देवयानी खलाणे, चिरंजीव सुयश सेठाने व चिरंजीव संकेत पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन ज्ञानामृत कोचिंग क्लासेसच्या संचालिका
व PCCDAच्या उपाध्यक्षा सौ विद्या निंबाजी राकडे यांनी मांडले. सन्मान न्यूज 14साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.